अमेरिकेचा इराक आणि सिरियात एअर स्ट्राईक, 30 मिनिटात 7 केंद्रांवर हल्ला, शेकडो अतिरेक्यांना कंठस्नान. पाकिस्तानच्या निवडणूक कमिशनच्या कार्यालयावर दहशतवाद्यांचा हल्ला, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हल्ल्याच्या घटना वाढल्या. अथेन्समध्ये श्रम मंत्रालयात बॉम्बस्फोट, बॉम्ब ब्लास्टमध्ये काही लोक जखमी झाल्याची माहिती. लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांनी केलं अभिनंदन. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले आपचे संजय सिंग घेणार राज्यसभा सदस्यत्वाची शपथ, 5 तारखेला संसद भवनात नेण्याचे कोर्टाचे निर्देश. आपचे नेते मनीष सिसोदिया, संजय सिंग यांच्या न्यायालयीन कोठडीत 17 फेब्रुवारीपर्यंत वाढ, दारू घोटाळा प्रकरणी दोन्ही नेते तुरुंगात. INS संधायक नौदलच्या ताफ्यात सामील, चीनच्या समुद्रातील वाढत्या कारवायांना उत्तर देण्याचं भारताचं सर्वात मोठं सर्वे जहाज. बड्या उद्योगपतींचं कर्ज माफ होतं तर मग शेतकऱ्यांचं का नाही, न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींचा मोदींना सवाल. नोटीस केजरीवालांच्याच हाती देणार क्राईम ब्रांचची भूमिका, तर गार्ड नोटीस घेण्यास तयार, निवासस्थानाबाहेर राडा. कोलकात्यात ममता बॅनर्जींचं केंद्र सरकार विरोधात धरणं आंदोलन, मनरेगाचा निधी न दिल्याचा आरोप. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आसामच्या गुवाहाटीत कडक बंदोबस्त, उद्या हजारो कोटींच्या प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण. झारखंडच्या गोद्यातून राहुल गांधींच्या न्याययात्रेला सुरुवात, आज दिवसभर झारखंडच्या विविध भागात यात्रा जाणार. झारखंडच्या चंपई सोरेन सरकार 5 तारखेला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार, खबरदारी म्हणून आघाडीचे आमदार हैदराबादमध्ये. अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम पुन्हा सुरू, पहिल्या दुसरा मजला पूर्ण करणार, डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य. वाराणसीत ज्ञानवापी मशिदीत पूजेच्या कोर्टाच्या निर्देशानंतर तळघरात पूजा, भाविकांची गर्दी. वेरूळ अजिंठा महोत्सवाला उत्साहात सुरुवात, सप्तरंगी सजावटीसह अनेक कार्यक्रमांचं लक्षवेधी आयोजन. जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीनं जनजीवनावर परिणाम, कर्नाल ते कुपवाडा रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम सुरू. बर्फवृष्टीनं पीर पांजालच्या डोंगर रांगांचा परिसर पांढरा शुभ्र, बर्फाचा जाड थर हटवून रस्ते मोकळे करण्याचं प्रशासनापुढे आव्हान. राजधानीत आजही धुक्याची चादर, 7 अंश तापमानाची नोंद, तर रविवारी हलक्या पावसाचा अंदाज. दाट धुक्याचा दिल्लीत विमानसेवेला फटका, आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह देशांतर्गत विमानसेवाही उशिरानं. उद्या पश्चिम मध्य ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, मुंबई ठाणे नवी मुंबईतील प्रवाशांना मनस्ताप. व्हॉट्सअपच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, भारतात लाखो अकाउंट्सवर निर्बंध, व्हॉट्सअप प्रशासनाची माहिती. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत यशस्वी जयस्वालचं कारकिर्दीतलं पहिलं द्विशतक, कांबळी गावस्कर नंतर डबल सेंचुरी करणारा तिसरा तरुण भारतीय फलंदाज. क्रिकेटर यशस्वी जयस्वालच्या घरी जोरदार सेलिब्रेशन, कुटुंबियांकडून आतषबाजी, यशस्वीच्या वडिलांनी मिठाई वाटून व्यक्त केला आनंद. गोधरा ऍक्सिडेंट और कॉन्स्पिरन्सी सिनेमाचा टीझर रिलीज, लोकसभा निवडणुकीआधी 1 मार्चला सिनेमा पडद्यावर.